नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी 3 फेब्रुवारी मंगळवार एका मोठ्या संकटातून वाचणार आहे आणि 3 फेब्रुवारीनंतर तुमचं राशी भविष्य काय असणार आहे, देवी शक्ती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, लोक जीवनात अनेक वेळा अशा परिस्थिती सापडतात जिथं त्यांना वाटतं की संघर्ष संपतच नाही, परंतु शनीची खासियत अशी आहे की तो त्रास देतो पण योग्य वेळी अदृश्य संरक्षणही देतो. 3 फेब्रुवारी मंगळवार हा दिवस अशा संरक्षणाचा अनुभव देणार आहे. या दिवशी ग्रहाचा सूक्ष्म हालचाल, मंगळवारची ऊर्जा आणि चंद्राची मानसिक स्थिती यांचा एकत्रित परिणाम असा होईल की तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून छायेतून बाहेर पडाल. हे संकट कदाचित तुम्हाला पूर्णपणे जाणवणारही नाही, पण नंतर लक्षात येईल की काहीतरी मोठं टळलं आहे. ही दैवी शक्ती खरी ओळख असते. ती आधी संरक्षण करते आणि नंतर जाणीव करून देते. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, हा दिवस केवळ एक तारीख नसून दैवी हस्तक्षेपाचा अनुभव देणारा क्षण आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, 3 फेब्रुवारी मंगळवार हा दिवस केवळ घटना घडवणार नाही, तर दैवी संरक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव देणार आहे. विशेषतः खालील 1 ते 5 मुद्दे अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. प्रत्येक मुद्द्यामागे ग्रहांचा सूक्ष्म हालचाल, शनीची कृपादृष्टी आणि मंगळवाराची ऊर्जा काम करणार आहे. तर पहिली, अचानक गोष्ट टाळण्याचा अनुभव. नियतीचा हात तुमच्यावर. या दिवशी तुमच्यासोबत एखादं संकट तयार होत असेल तर शेवटच्या क्षणी ते थांबेल. हे संकट कशा स्वरूपात येऊ शकतं? वाहन चालवताना एखादा धोकादायक परिस्थिती टळणे, एखादा चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी अचानक मन बदलणे, एखाद्या वादात अडकण्यापूर्वी परिस्थिती शांत होणे, मोठ्या आर्थिक व्यवहारातून माघारी घेणे आणि नंतर समजणे की तो निर्णय चुकीचा होता. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की मी वाचलो. हे फक्त योगायोग नाही, तर शनी तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे तो तुम्हाला कठीण प्रसंगातून शिकवतो, पण या दिवशी तो तुम्हाला त्या प्रसंगात पडूच देणार नाही. 2 नंबर, दैवी संकेत मिळणे. तर ईश्वर उपस्थितीची जाणीव. कुंभ राशीच्या मित्रांनो, आध्यात्मिकतेला लवकरच ओळखतात. या दिवशी तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळतील. पहाटे एखादं अर्थपूर्ण स्वप्न पडेल, अचानक मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा होईल, एखादा संत, गुरु, वयोवृद्ध व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल, एखादा मंत्र, भजन किंवा देवाचं नाव सतत कानावर येणं, हा संकेत तुम्हाला सांगत असतील की दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे. हा अनुभव इतका सूक्ष्म असेल की तुम्ही विचार कराल, आज काहीतरी वेगळं आहे. 3 नंबर, मानसिक ओझं हलकं होणार. तर अंतर्मनात शांततेचा प्रवाह सुरू होणार. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, गेले काही दिवसापासून, अनेक महिन्यांपासून मनात असलेला ताण, चिंता, भीती, अनिश्चितता याचा भार अचानक हलका वाटू लागेल. ज्याचा विचार करताना डोकं दुखायचं, त्याच गोष्टीकडे आता शांतपणे पाहू शकाल. झोप नीट लागेल आणि मन शांत वाटेल. नकारात्मक विचार कमी होतील. भविष्याबद्दलची आशेची भावना निर्माण होईल. हे बदल बाहेरून दिसणार नाही, तर ते तुमच्या अंतर्मनातून मोठा बदल घडवत असणार आहेत. 4 नंबर, घरातील वातावरण सकारात्मक बदल. तर नात्यामध्ये मोकळेपणा. घरात काही दिवसापासून असलेले ताण, गैरसमज, अबोला यामध्ये हळूहळू मोकळेपणा येईल. एखादे रहस्य स्वतःहून बोलायला लागेल. गैरसमज दूर करणारा संवाद घडेल. वातावरण हलका आनंदी होईल. कुटुंबात एकत्र बसून चर्चा होईल. जिथं वातावरण जड होतं तिथं सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल. 5 नंबर, आर्थिक नुकसान टाळणे आणि सावधगिरीचे दैवी इशारा कोणता? तर या दिवशी तुम्ही एखादा व्यवहार, गुंतवणुकीचे किंवा पैशाच्या संबंधित निर्णयास खूप सावधान राहा. एखादी फसवणूक टळेल. चुकीच्या व्यवहारात करण्यापूर्वी शंका येईल. एखादी व्यक्ती योग्य वेळी तुम्हाला इशारा देईल. पैशाबाबतचा योग्य निर्णय घ्याल. नंतर तुम्हाला कळेल की हा निर्णय तुमच्यासाठी किती मोठं नुकसान करणारा होता. 6 नंबर, शत्रूचा डाव उलटणे. अन्याय करणाऱ्यांवर न्यायाचा वार होणार आहे. तर काही लोक तुमच्या विरुद्ध गुपचूप योजना आखत असतील. कामाच्या ठिकाणी, नातेवाईक असो किंवा ओळखीचं सहकारी असो, कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा, अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल. पण याच दिवशी ही परिस्थिती अशी फिरणार आहे की त्यांची चूक उघड होणार आहे. त्यांनी रचलेला कट त्यांच्या अंगाशी येणार आहे. तुमच्यावर येणारा दोष नाहीसा होणार आहे आणि वरिष्ठ किंवा कुटुंबियांना हे सत्य कळेल की तुम्ही काहीही न करता न्याय तुमच्या बाजूने वळला आहे.
आणि शनीची न्यायप्रियता येथे स्पष्ट दिसून येणार आहे. 7 नंबर, आरोग्याच्या बाबतीत दिलासा. शरीर आणि मन दोन्ही सावरतील. जर काही दिवसांपासून आरोग्याची चिंता असेल, लहान-सहान त्रास, थकवा, डोकेदुखी, मानसिक थकवा, तर या दिवशी त्या स्पष्ट सुधारणा जाणवेल. अचानक ऊर्जा वाढल्यासारखं वाटेल. जुना त्रासच आरामात मिळेल. योग्य उपचार किंवा सल्ला मिळेल. मन प्रसन्न झाल्यामुळे शरीरही हलकं वाटेल. कधीकधी मानसिक तणावामुळे शरीर थकतं, तर तो ताण कमी झाल्यामुळे आरोग्य सुधारेल. 8 नंबर, अचानक मदत मिळेल. अपेक्षित ठिकाणाहून आधार मिळेल. तर जिथं तुम्हाला वाटत होतं की आता कोणी मदत करणार नाही, तिथूनच मदतीचा हात पुढे येईल. एखादा मित्र, नातेवाईक किंवा सहकारी मदतीला येईल. आर्थिक, मानसिक किंवा सल्ल्याच्या स्वरूपात मदत मिळेल. योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट होईल. तुम्हाला वाटेल ही व्यक्ती आज भेटली आहे, कारण हा योगायोग नसून दैवी नियोजन तुमच्याबद्दलचं असणार आहे. 9 नंबर, आत्मविश्वासात प्रचंड वाढ. आतून जागृत होणारी ताकद. तर या दिवसानंतर तुमच्या विचारात मोठा बदल जाणवेल. निर्णय अधिक ठामपणे घ्याल. भीती कमी होईल. स्वतःवरचा विश्वास वाढेल. भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. ज्या गोष्टी आधी शक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील, कारण दैवी शक्ती तुमच्यासोबत असणार आहे. आणि 10 नंबर, दैवी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव. तर आयुष्यभर लक्षात राहणारा हा क्षण. तर या दिवशी एखादी घटना, प्रसंग, योगायोग किंवा अनुभव असा घडेल की तुम्ही अंतर्मनातून अनुभवाल, देव माझ्यासोबत आहे. संकट टळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, अचानक शांतता मिळणं, योग्य व्यक्तीची भेट. हा अनुभव तुम्हाला आयुष्यभर आठवत राहील आणि तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. तर 3 फेब्रुवारीचा हा दिवस कुंभ राशी एक मोठा धडा देऊन जाईल. संकट कितीही मोठं असलं तरी दैवी शक्ती तुमच्या आधी उभी असणार आहे. या दिवशी घडणाऱ्या घटना, मिळणारे संकेत, अचानक मिळणारी मदत आणि मनात निर्माण होणारी शांतता, हे सर्व तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल. तुमचा देवावरचा, नियतीवरचा आणि स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ होईल. तुम्हाला जाणवेल की शनी फक्त परीक्षा घेत नाही, तर योग्य वेळी संरक्षणही करतो. या दिवसानंतर तुम्ही आयुष्यातील अडचणीकडे वेगळ्या नजरेने पाहाल. घाबरून नाही, तर विश्वासाने. हा दिवस तुम्हाला सांगून जाईल. तर तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ते एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहे. म्हणूनच या दिवशी शक्य असल्यास गणपती किंवा हनुमानाचे दर्शन घ्या. मनात कृतज्ञता ठेवा आणि शांतपणे त्या दैवी शक्तीचा अनुभव घ्या, कारण हा दिवस तुमच्यासाठी केवळ संकटातून सुटका नाही, तर आत्मविश्वास, श्रद्धा आणि आध्यात्मिक जागृती करण्याचा आरंभ आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.